प्रयत्न मात्र सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। समुद्रात भरती आहे आणि त्यामुळे विसर्जनासाठी अनेक अडचणी येत असल्याचं पाहायला मिळतंय। गिरगाव चौपाटीहून या क्षणाची आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। साधारणतः 5 तास उलटलेले आहे आणि 5 तासांपासून राजाची मूर्ती ही गिरगाव चौपाटीवरच असल्याचं पाहायला मिळतंय। अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती चढवण्यास काही अडचणी निर्माण होत आहे आणि त्यामुळे आता ओहोटीची वाट बघितली जाणार आहे, ओहोटीची प्रतीक्षा केली जाणार आहे आणि एकंदरीत ओहोटी आल्यानंतरच राजाचं विसर्जन खोल समुद्रामध्ये केलं जाईल अशी माहिती आहे। लालबागच्या राजाच्या मूर्तीला अत्याधुनिक तराफ्यावर चढवण्यास काही अडचणी निर्माण होत आहे आणि त्यामुळे अद्यापही राजा हा गिरगाव चौपाटीवर किनारा लागतच असल्याचं पाहायला मिळत आहे। दरवर्षी राजाचं विसर्जन खोल समुद्रामध्ये केलं जातं। राजभवनाजवळच्या परिसरामध्येच राजाचं विसर्जन होतं आणि ही परंपरा आहे। यंदा आपण जर बघितलं तर विसर्जनाची तयारी मात्र पूर्ण झालेली आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, आपण पाहतोय या ठिकाणी राजाचं विसर्जन हे अद्यापही झालेलं नाहीये, भाविकांना प्रतीक्षा लागली आहे। किती कालावधी जाऊ शकतो, काय माहिती मिळते, सध्याची काय अपडेट? नक्कीच आता पुन्हा एकदा तराफ्यावरती लालबाग राजाला वर घेण्याचा जो प्रयत्न आहे तो सध्या या ठिकाणी सुरू झालेला आहे। जवळपास 30 तास उलटून गेलेले आहेत, मात्र लालबाग राजाचं अद्यापही विसर्जन झालं नाही। किंबहुना पहिल्यांदा अशा पद्धतीचा जो प्रसंग आहे तो लालबाग राजा मंडळावरती ओढावलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सकाळी 8 वाजता लालबाग राजा जो आहे तो गिरगाव चौपाटीवर दाखल झाला होता। यापूर्वीच समुद्राला भरती आहे असं सुद्धा सांगण्यात आलं होतं मच्छीमार बांधवांकडून। मात्र विसर्जन मिरवणूक आणि इतर सगळ्या घाई गडबडीमुळे या ठिकाणी पोहोचायसाठी वेळ झाल्याचं सुद्धा बोललं जाते। समुद्राच्या भरतीची वेळ त्यामुळे चुकलेली आहे आणि लालबाग राजाचं विसर्जन हे अद्यापही होऊ शकलेलं नाहीये। एक तराफा आहे जो पुन्हा एकदा त्या ठिकाणी लालबाग राजाची जिथे मूर्ती आपण पाहतोय पाण्यामध्ये जवळपास 4 ते 5 फूट खोल ही मूर्ती जी आहे ती सध्या आपल्याला पाहायला मिळते समुद्राच्या आतमध्ये। पण खोल समुद्रात जाऊन राजाचं विसर्जन करायचं आणि पुन्हा एकदा जो अत्याधुनिक तराफा आणण्यात आलेला आहे त्या तराफ्यावरती लालबाग राजाला बसवण्याचा प्रयत्न होतोय। आज लालबाग राजा सकाळी 8 वाजता या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर पोहोचला, मात्र त्यावेळी भरतीचं पाणी वेगानं वाढलं आणि त्यावेळी गिरगाव चौपाटीवर लालबाग राजाच्या तराफ्याजवळ आगमन होताच वेगानं वाढलेल्या भरतीच्या पाण्यामुळे लालबागच्या राजाचा मूर्तीचा जो पाट आहे तो पाण्यामध्ये तरंगू लागला आणि त्याचा परिणाम असा झाला की लालबाग राजाला खोल समुद्रात नेणारा जो तराफा होता आणि मूर्तीचा जो पाट होता त्यामध्ये कुठे ना कुठेतरी तालमेल ज्याला आपण म्हणतो तो होऊ शकला नाही आणि भरतीच्या पाण्याच्या हेलकाव्यामुळे ही सगळी जुळणी सुद्धा व्यवस्थित पार पडू शकली नाही आणि 1.5 तास कोळी बांधव सातत्यानं लालबागच्या राजाचा पाट आणि तराफा यांची जुळणी करण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळाले। अक्षरशः प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी या ठिकाणी केली, मात्र तरी देखील लालबाग राजा जो आहे तो या तराफ्यावर चढू शकला नाही आणि आता भरतीच्या पाण्याचा जो लोंढा आहे तो अजूनही गिरीश, अगदी काही क्षणांसाठी थांबवते, आपण दृश्यांकडे वळूयात। ही दृश्य बघा, या ठिकाणी आता हे सर्व मंडळाचे कार्यकर्ते आणि सर्व कोळी बांधव याच ठिकाणी थांबले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि लालबाग राजाची मूर्ती सुद्धा या ठिकाणी आता उभी असल्याचं, स्तब्ध असल्याची आपल्याला पाहायला मिळते। समुद्रामध्ये भरती आहे आणि त्यामुळे अद्यापही राजाचं विसर्जन झालेलं नाहीये, त्यामुळे राजाचं विसर्जन कधी होणार याची प्रतीक्षा निश्चितच भाविकांना सुद्धा लागलेली आहे। प्रयत्न या ठिकाणी अद्यापही मात्र सुरू असल्याचं आपल्याला पाहायला प्रयत्न सुरू आहेत आणि या बाप्पाच्या विसर्जनाची भाविकांना सुद्धा प्रतीक्षा ही सध्या लागलेली आहे। काही तांत्रिक अडचणी आहेत आणि या काही तांत्रिक अडचणींमुळे या अत्याधुनिक तराफ्यावरती बाप्पाची मूर्ती ही चढवण्यास काही अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामुळे आता ओहोटीची वाट बघितली जाणार आहे। अचानक समुद्रानं उधाण घेतलं, पाणी वाढलं, भरती आली आणि त्यामुळे तराफ्यावरती बाप्पांची मूर्ती ही चढवता आलेली नाहीये, काही अडचणी निर्माण झालेल्या होत्या। मात्र आता हायटाईड कमी होण्याची वाट बघितली जाते आणि हायटाईड कमी झाल्यानंतरच बाप्पांचं मनोभावे विसर्जन केलं जाणार आहे। खोल समुद्रामध्ये बाप्पाचं विसर्जन हे केलं जाईल। सध्या आपण एकंदरीत जर बघितलं तर लालबागच्या राजाची मूर्ती ही तराफ्यावर चढू शकलेली नाही आणि त्यामुळे विसर्जनाला मात्र विलंब झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत दरवर्षी लालबागच्या राजाचं विसर्जन हे खोल समुद्रामध्येच केलं जातं, ही परंपरा आहे। मात्र यंदा काहीसा विलंब झालेला आहे, काही तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। गिरगाव चौपाटीवरून या क्षणाची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। TV9चे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। हे सर्व कोळी बांधव असतील आणि या ठिकाणचे सर्व मंडळाचे कार्यकर्ते असतील ते या ठिकाणी प्रतीक्षा करताना आपल्याला दिसत आहे। हे दृश्य चौपाटीवरची पुन्हा एकदा लालबागच्या राजाला या तराफ्यावर विराजमान करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत। सकाळी जेव्हा लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला त्यानंतर मोटराईज तराफा सुद्धा त्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेला होता। आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आहेत आपल्यासोबत। विनायक, आता हा तराफा या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज ठेवण्यात आलेला आहे, पुन्हा एकदा प्रयत्न केले जाणार आहेत का लालबागच्या राजाला या तराफ्यावर विराजमान करण्याचे, काय नेमकं?
सेजल, आपण जर पाहिलं तर थोडी हाय टाईड जी आहे ती कमी झालेली आहे, त्यामुळे लाल मंडळाकडून आता प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातो. कोळी बांधव सुद्धा सोबत मंडळाचे आहेत. लालबागची राजाची जी मूर्ती उभी आहे किनाऱ्याच्या इकडे अडकलेली, त्या ठिकाणी हा तराफा जो आहे तो मागच्या बाजूने आणलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावरती पुन्हा ठेवता येते का, हा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. कारण आपण जर पाहिलं सकाळपासूनच 9 वाजल्यापासून हा प्रयत्न जो आहे तो अयशस्वी झालेला आपल्याला पाहायला मिळाला, कारण समुद्राला उधाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात आलेलं होतं. आता थोडंसं उधाण जे आहे ते कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, लाटा थोड्या कमी झाल्यात, त्यामुळे त्या तराफ्यावरती मूर्ती कशी ठेवता येईल याचा प्रयत्न जो आहे तो मंडळ आणि कोळी बांधव जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि साहजिकच हे यशस्वी झाल्यानंतर खोल समुद्रात जाऊन लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे. त्यामुळे सध्या आपण जर पाहिलं तर हा प्रयत्न जो आहे तो केला जातो की लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे जी किनारी अडकलेली आहे ती बाहेर काढून वरती तराफ्यावरती कशी ठेवता येईल आणि हा तराफा खोल समुद्रात कसा नेता येईल यासाठी हे प्रयत्न जे आहे ते मंडळाचे कार्यकर्ते, तराफ्याचे इंजिनियर जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच ही दृश्य आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रयत्न केले जात आहेत लालबागच्या राजाला तराफ्यावर विराजमान करण्याचे. खरं तर यंदा राजाच्या अगदी मागे जो तराफा आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे, पण लालबाग राजा जो आहे तो पाण्यामध्ये 4 ते 5 फूट समुद्राच्या आतमध्ये आहे आणि तराफा जो आहे तो सध्या पाण्यावर तरंगताना दिसतोय. त्यामुळे राजाचं जे सिंहासन आहे त्याच्या अगदी बरोबर हा तराफा लागलेला आहे आणि त्यामुळे खालून आता क्रेन लावून या तर राजाला वर लिफ्ट करावं लागेल किंवा मग कोळी बांधवांनाच आतमध्ये जाऊन मोठी ताकद लावून त्या ठिकाणी या तराफ्यावरती राजाला ठेवावं लागेल. त्यानंतरच हा जो राजा आहे तो या ठिकाणी तराफ्यावर विराजमान होईल आणि मग खोल समुद्रामध्ये त्याचं विसर्जन होईल. अन्यथा हा जो संघर्ष आहे तो अशाच पद्धतीने सुरू राहील असं सुद्धा बोललं जाते. आपण पाहतोय की काही लोक आहेत जे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. राजाच्या सिंहासनाच्या आजूबाजूला देखील आपल्याला गर्दी होताना पाहायला मिळते आणि समुद्राच्या मोठमोठ्या लाटा आहेत त्या खरं तर अडसर ठरतायत आणि समुद्राला भरती आहे, उधाण आहे आणि त्यामुळे राजा जो आहे तो सध्या खोल रेतीमध्ये 4 ते 5 फूट आतमध्ये बसल्याचे चित्र सुद्धा आपण स्पष्टपणे पाहतोय. पहिल्यांदाच असा प्रकारचा जो प्रसंग आहे तो लालबाग राजाच्या मंडळावर उडावल्याचं सुद्धा बोललं जातं, पण यातूनही मार्ग निघेल, राजाच काहीतरी मार्ग सुचवेल असं सुद्धा बोललं जातं आणि त्यामुळे आपण पाहतोय की प्रयत्नांची पराकाष्ठा करताना आपल्याला सर्व मंडळाचे पदाधिकारी, कोळी बांधव दिसत आहेत आणि राजानं यामध्ये साथ द्यावी आणि आता समुद्रामध्ये जाण्यासाठी शक्ती द्यावी, ताकद द्यावी अशी प्रार्थना सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे. ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. तराफा जो आहे तो पुढे आला होता, मात्र पुन्हा एकदा तो पाठी गेलेला आहे आणि काहीतरी विचार करून पुन्हा एकदा काहीतरी मार्ग काढता येतोय का हे पाहिलं जाणार आहे. पण हा जो संघर्ष आहे तो सुरू आहे या ठिकाणी. लालबाग राजाच्या विसर्जनाच्या निमित्तानं बरीचशी मंडळी आहेत लालबागची, ती अजूनही घरी गेलेली नाही आहेत. काल सकाळी 7 वाजेपासून लालबागहून ही मिरवणूक सुरू झालेली आहे. 24 तासून जास्तीचा कालावधी लोटलेला आहे, जवळपास 30-32 तास होत आलेले आहेत. बरेचसे भाविक आहेत जे अजूनही गिरगाव चौपाटी सोडण्याच्या मानसिकतेत नाही आहे, कारण राजावरती त्यांची असीम श्रद्धा आहे, असीम प्रेम आहे आणि याच प्रेमापोटी ते गिरगाव चौपाटीवरच काल रात्रीपासूनच या ठिकाणी आहेत, बसून आहेत. लालबाग राजाचं विसर्जन कधीपर्यंत होणार आहे याचीच ते आतुरतेने सध्या वाट पाहत आहेत. लालबाग राजाला साश्रू नयनानं या ठिकाणी निरोप दिला जातोय आणि काही चुकलं माकलं असेल तर माफ करावं अशी माफी सुद्धा या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते, त्यासोबतच इतर भक्त मंडळी आहेत ते मागतायत. आपण थेट पाहतोय या ठिकाणी कशा पद्धतीची ही सगळी दृश्य आहेत. एकंदरीतच लालबाग राजाला तराफ्यावर बसवण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी केला जातोय, पण लालबाग राजा 4 ते 5 फूट खाली आणि चौपाटीपासून 200 मीटर आत अंतरावरती 4 ते 5 फूट खोल विराजमान झाल्याचं सुद्धा आपण पाहतोय आणि त्या ठिकाणाहून त्याला वर लिफ्ट करायचं आणि त्यानंतर तराफ्यावर बसवायचं आणि त्यानंतर हा तराफा जो आहे तो 1 ते 1.5 किलोमीटर समुद्राच्या खोल आतमध्ये जाईल आणि त्यानंतर तिकडे बाप्पाचं अगदी शाही विसर्जन सुद्धा पार पडणार आहे. पूर्ण तयारी झालेली आहे, पण आपण पाहतोय की वेळ जी आहे ती कुठेतरी चुकलेली आहे. सकाळी 8 वाजता ज्यावेळी लालबाग राजा या ठिकाणी पोहोचला, भरतीची वेळ होती. खरं तर कालच मच्छीमार बांधवांनी आणि अखिल मच्छीमार सोसायटीनं सुद्धा याबाबतची सूचना दिली होती की लालबाग राजाचं जे विसर्जन आहे ते आता लवकर करावं लागणार आहे, कारण समुद्राला मोठी भरती येणार आहे. जवळपास 4.5 मीटरच्या ज्या लाटा आहेत त्या सुद्धा उसळणार असल्याचं सुद्धा संकेत जे ते स्पष्टपणे दिले होते आणि त्याबद्दलची माहिती सुद्धा दिली होती. पण गणेश विसर्जन, मिरवणूक आणि इतर सगळ्या घाई गडबडीमुळे